महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। कौलखेड मारहाण प्रकरणातील सर्व आरोपी अटकेत। बार्शी टाकडीच्या जंगलातून 8 तासात आरोपी जेरबंद। पोलिसांची मोठी कारवाई। अकोला शहरातील कौलखेड परिसरात झालेल्या जीवघेण्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत सर्व आरोपींना अवघ्या 8 तासात अटक केली आहे। 4 एप्रिल 2026 रोजी खडकी आणि कौलखेड भागात वेगवेगळ्या ठिकाणी मारहाण आणि जीवघेणा हल्ल्याच्या 3 गंभीर घटना घडल्या होत्या। या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 855/2026, 856/2026 आणि 857/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, खदान पोलीस आणि एसडीपीओ पथकाची विशेष टीम तयार करण्यात आली। आरोपी अटकेपासून बचाव करण्यासाठी बार्शी टाकडी तालुक्यातील खडकी शेत परिसरातील जंगल भागात लपून बसले होते। तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढत अवघ्या 8 तासात 5 एप्रिल रोजी सर्वांना ताब्यात घेतले। या कारवाई दरम्यान हल्ल्यात वापरण्यात आलेल्या 3 मोटरसायकली देखील जप्त करण्यात आल्या आहेत। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कबीर बलखंडे, धनंजय ढाले, शिवम उर्फ शुभम शेळके, गौरव चव्हाण तसेच एक विधी संघर्षग्रस्त अल्पवयीन मुलांचा समावेश आहे। चौकशीत आरोपींनी आपसी वादातून हल्ला केल्याची कबुली दिली आहे। काही आरोपीवर यापूर्वी गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात अल्पवयीन आरोपीवर गंभीर गुन्हा असल्याने त्याच्यावर प्रौढ म्हणून खटला चालवण्याची विनंती न्यायालयाकडे करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। सध्या सर्व आरोपींना खदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास सोबत समीर खान, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।